संपादन करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. चालू असणारी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला रणजित स्पोर्ट्स कासरवडवली तर दुसऱ्या बाजूला राजाभाई कोलिवाडा संघ. राजाभाई कोलिवाडा संघाने ज्ञानवेगीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय रंजित स्पोर्ट्स कासरवडवली या संघाला. 4 ओव्हरची ही मॅच असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. 15 मिनिटाचा अवधी असेल आपल्याकडे पहिले 3 षटकं पूर्ण करण्यासाठी. बघा प्रत्येक जण आपापल्या संघाला चेअर अप करण्यासाठी आलेला आहे. आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी आलेलं आहे. प्रत्येक जणांनी आपला जल्लोष साजरा करा. मात्र ही दक्षता घ्या की आपल्यामुळे समोरच्या कोणत्याही व्यक्तीला किंवा समर्थकांना दुःख होणार नाही. ही फक्त दक्षता घ्या. आपला जल्लोष आपण करा. तर वळूया मॅचकडे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन भावेश चौधरी बॉलिंग ट्रॅकवरती. राजाभाई कोलिवाडा या संघाच्या माध्यमातून तर सलामीची जोडी मारुती आणि चेतन. यावेळेस पहा खूप वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र इथे क्रिसच्या बाहेर चेंडू हाताळतोय. दरम्यान इथे नो चेंडू घोषित केला जातोय. पंच परत मेयर सरांच्या माध्यमातून अवांतरित धावसंख्येने इथे 1 धाव ॲड केली जाते. एका धाव्याने इथे श्रीगणेश होतोय रणजित स्पोर्ट्स कासरवडवली या संघाच्या धावफलकाचा. दरम्यान पुन्हा एकदा भावेश चौधरी मारुतीसाठी. यावेळेस पहा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. काय यष्टीरक्षक आहे पहा. जसा चेंडू त्याच्या हातामध्ये आला तसा डायरेक्ट नॉन स्ट्रायकिंग एंडच्या यष्ट्यांवरती त्यांनी फेक केली. आणि इथे मात्र फलंदाज आपल्या पवन क्रीजमध्ये होता. चेतन नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण त्याला पाहतो. एक अष्टपैलू खेळाडू आहे, मागच्या मॅचचा हिरो आहे आणि त्याला मात्र माहिती होतं की माझी जागा कुठं आपण ठेवायला पाहिजे. दरम्यान भावेश पुन्हा एकदा मारुतीसाठी. यावेळेस पहा बॉडीला रोल केलं, पाठवून द्यायचं होतं. मात्र इथं मिस्टर मिन स्ट्रोक आहे आणि इथे शॉर्ट मिड विकेट रिझममध्ये झेल टिपला जातोय. आणि इथे मात्र मारुती मागच्या मॅचमध्ये सुद्धा गोल्डन डक वरती बाद झाला होता आणि या मॅचमध्ये सुद्धा आपलं खातं न खोलता इथे बाद होऊन परतत असताना नोने सुरुवात केली होती भावेश चौधरीने. तदनंतर मात्र एक डॉट आणि तदनंतर गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी राजाभाई कोलिवाडा या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरीचा पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा वेळेस धावा रोखणं हे गोलंदाजाचं काम असतं आणि तेच आपल्याला इथे पाहायला मिळालं. अतिशय दर्जेदार असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. SSS DJ जबरदस्त मंडप डेकोरेटर्स नरेश स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2024 आपण पाहतोय. 6वं पर्व आहे आणि या 6व्या पर्वामध्ये आपण यशस्वी आजचा हा 4था दिवस 4थी रात्र. दरम्यान वळूया मॅचकडे. 1 डाऊन जितू येतोय. क्रमांक 3चा फलंदाज भावेश चौधरी पुन्हा एकदा सज्ज होईल आयटम ओव्हर द विकेटने. यावेळेस पहा जागावरून खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. असं वाटलं होतं की हा पॉईंट रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल की काय. मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भावेश चौधरी यांची. पहिलं अवांतरित धाव वगळता उर्वरित 3 चेंडूंमध्ये एकही धाव या गोलंदाजाने खर्च केली नाहीये. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. यावेळेस पहा काय वेग होता आणि इथे पहा धावचीची संधी. मात्र इथे चेतन लगेचच त्याने नकार दिला आणि परत पाठवलं फलंदाज जितूला. वेगवान तेज तरार गोलंदाज व्हेरिएशन मार्फत गोलंदाजी आपल्याला भावेश चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 4 चेंडू हाताळले त्यांनी. 4ही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची कुवत या गोलंदाजाकडे आहे आणि तेच इथं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा 5वं चेंडू घेऊन सज्ज होईल. 1 धाव फलकावरती. यावेळेस पाहलोवर फुल टॉस आणि इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवून दिले. मात्र बॅकअप चांगला होता डीप एक्स्ट्रा कव्हर रिझममध्ये आणि इथे मात्र फक्त 1च धाव अंकित केली जाईल. 2 धावा धावफलकावरती. संत आणि सावध गतीने धावा
जमा करण्याचं काम रणजित स्पोर्ट्स कासर वडवली हा संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 दिवस चालणारी ही स्पर्धा आजची ही चौथ्या रात्रीमध्ये आपण आहोत. 2 धावा धावफलकावरती. पहिली धाव नो च्या पद्धतीने आली होती, अवंतरित धाव आली होती आणि त्यानंतर या 5व्या चेंडूवरती एक बॅटने धाव येते. 2 धावा. लास्ट गो ओव्हर दी विकेटने पुन्हा भावेश चौधरी यावेळेस चेतनसाठी. यावेळेस पहा डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, पुढे सरसाव देऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग आहे डाऊन दी फिल्डर आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. अगदी सोपा झेल टिपला जातोय आणि इथे मात्र विकेट होते पतन. खूप मोठं विकेट इथं चेतनच्या रूपाने. 2 धावांवरती हे दुसरा गडीबात. पहा जल्लोष साजरा केला जातोय. राजाभाई कोलिवाडाचे समर्थक सुद्धा या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि तेच इथे दिसतंय. ज्या वेळेस विकेट डाऊन होते त्यावेळेस इथे राजाभाई कोलिवाडाचे समर्थक इथे जल्लोष करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आजची चौथी रजनी आहे आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत गेले 3 दिवस शेजाद शेख, मुंबऱ्याचा बुलंद आवाज आणि मी भरत पाटील मायक्रोफोनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत समालोचन पोहोचवतो. आजच्या दिवसामध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत कल्याण डोंबिवली वाकलन गावाचा एक सुपुत्र आणि अगदी क्रिकेटची तंतोतंत माहिती रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारं हे व्यक्तिमत्व, त्याचं नाव आहे ओमकार शेट्टे. प्रत्येक वर्षी स्वर्गीय नरेश स्मृती चषकामध्ये त्यांची हजेरी लागत असते. हे प्रेम आहे, हे घरचं संबंध आहे आणि याच कारणास्तव त्यांची उपस्थिती या प्रत्येक वर्षी या स्पर्धेला लाभत असते आणि यावर्षी सुद्धा ते आज चौथ्या रजनीमध्ये आपल्यासोबत आहेत. दरम्यान एवढ्या मॅचकडे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी तंतोतंत गोलंदाजी पाहायला मिळाली. भावेश चौधरी यांच्या माध्यमातून फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. आरिफ खान आलाय एके यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पहा काय वेग होता, काय वेग होता. चेंडू पडल्यानंतर एक अनपेक्षी उसळी पाहायला मिळाली. दरम्यान डॉट डिलिव्हरी. धावांसाठी धडपडताना इथे पाहायला मिळत आहेत, थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत रणजित स्पोर्ट्स कासरवडवली संघाचे फलंदाज. जिदू पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला. आरिफ खानचा कशा प्रकारे सामना करेल. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट फुलरलेनचा बॉल भिरकावून दिला. यावेळेसला ऑन साईडला डीप मिड विकेट रिझममध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल तर तोर मात्र अगदी सहज 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जातात. जितू आणि सावेज हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती. दरम्यान या 2 धावेने बऱ्याच वेळानंतर धावफलक थोडंसं हलतं करण्याचं काम जितू यांच्या माध्यमातून होतंय. 4 धावा धावफलकावरती. आरिफ खान पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. 12 ते 15 पालांचा अंतर आणि वेगवान 30 गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आहे. यावेळेस पहा फुलरलेनचा बॉल होता, विरकावून द्यायचा होता, मात्र इथे पहा थोडंसं फ्लंबलिंग. मात्र दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. शॉर्ट टर्मिनेशनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. राजाभाई कोलिवाडा एक परिपक्व संघ आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, आत्तापर्यंत पैकीच्या पैकी मार्क या खेळाडूंनी मिळवले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत असताना आरिफ खान यावेळेस सावेजसाठी. सावेज नवीन आलेला फलंदाज क्रमांक 4चा फलंदाज. चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस पहा आणखीन एक काय वेग होता. आरिफ खान AK-47 च्या नावाने सुद्धा हा गोलंदाज ओळखला जातो. अंडर 24 चा हा खेळाडू. मात्र काय गोलंदाजी करतोय. आपल्या शोल्डरचा योग्य तो वापर इथे करतोय. गोलंदाजी करत असताना प्रचंड वेगाने इथे गोलंदाजी करतोय. 4 चेंडू हाताळत असताना फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. मात्र भावेशचं मी कौतुक करेन, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली. फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. यावेळेस आरिफ खानाला त्याने सुद्धा 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केले. 5वा बॉल पुन्हा एकदा शावेजसाठी. यावेळेस डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. मात्र इथे
अजूनही बॅटच्या मधोमध चेंडू लागत नाही. या दरम्यान दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, कॉलिंग चुकतीये आणि इथे पहा शावेज दुसरी धाव घेत असताना इथे धावचीच्या रूपाने पुन्हा एकदा परतावं लागतंय माघारी. तिसरा फलंदाज बाद होतोय फक्त आणि फक्त 6 या धावसंख्येवरती. थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतं रणजित स्पोर्ट्स कासरडोली संघ. इथून धावा जमा कराव्या लागतील. स्क्वेअर लेग रिझम मध्ये आपण जर पाहत असाल तर राजाभाई कोलिवडा संघाचे समर्थक आपल्याला इथे पाहायला मिळतात. भोंग्यांचा गजर इथे होतोय. यानंतर तयारीत राहायचं आहे MCC कासरवडली संघासमोर. अगदी सहजरित्या विजय मिळवला तो म्हणजेच नरेश स्पोर्ट्स कासरवडली संघ आणि त्यांच्या समवेत दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच नरेश स्पोर्ट्स ए आणि MCC B हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. दरम्यान आरिफ खान पुन्हा एकदा सज्ज होते दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन जितूसाठी. यावेळेस मात्र पहा खोलवर टाकला चेंडू तर अलॉंग द कार्पेटने खेळून काढतोय. अजूनपर्यंत एकही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला नाहीये. चौकार किंवा षटकार या 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. इथून अपेक्षा असेल रणजित स्पोर्ट्स कासरवडली संघाच्या फलंदाजांकडून की आणखीन चांगली फलंदाजी होईल. कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. म्हणजेच 3.50च्या सरासरीने वाटचाल करतोय तो म्हणजेच रणजित स्पोर्ट्स कासरवडली संघ. इथून आणखीन चांगल्या धावा जमा कराव्या लागतील कारण 4 षटकांचा सामना आहे. इथून 12 चेंडूंमध्ये जर 20 ते 24 धावा जर धावफलकावरती लगावल्या गेल्या तर एक सन्मानजनक स्कोर उभा करू शकेल रणजित स्पोर्ट्स कासरवडली संघ. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत तरी चिंतेचा विषय ठरलाय फलंदाजी. कारण खूप चांगली गोलंदाजी झाली आहे भावेश चौधरीची, आरिफ खानची. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद तांडेल. 7 धावा 7 रन्स. प्रसाद तांडेल मागच्या मॅचचा हिरो. अगदी चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पाहायला मिळाली होती. यावेळेस पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास सोपवला आहे. यावेळेस पहा काय चेंडू होता, काय वेग होता. बीट करतोय फलंदाजाला, बीट करतोय यष्टीरक्षकाला. इथे मात्र एक धाव चिकी सिंगल पूर्ण केली जाते. जितू थोडंसं स्ट्रगल करतोय आणि खालच्या बाजूने राहिला होता चेंडू. 8 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी अराउंड द विकेटने. यावेळेस पहा लसित मलंगाची थोडीशी स्टाईल या गोलंदाजाकडे बघताना आपल्याला पाहायला मिळते. खालती राहिलेला हा बॉल होता लोवर फुलटोज दरम्यान. 1 धाव आणखीन ऍड केली जाईल धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती. एकेरी धाव घेत अणकेच धावफलक हालत ठेवण्याचं काम इथे रणजित स्पोर्ट्स हा संघ करत असताना यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न होता अलॉंग द कार्पेटने. चेंडू मात्र थोडंसं फ्लंबलिंग पाहायला मिळाली आणि एका धावेचं इथे रूपांतर 2 धाव्यांमध्ये करताना पाहायला मिळाली. लॉंग ऑन रिझम मध्ये थोडंसं फ्लंबलिंग आणि 2 धावा. गोलू चेंडू वेगाने फेकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू गॅदर करण्याआधीच फेकण्याच्या तयारीमध्ये होता गोलू आणि याच कारणास्तव आपल्याला थोडीशी फ्लंबलिंग पाहायला मिळाली. 2 धाव्याने दुहेरी ढकड्यामध्ये प्रवेश करतोय. 11 धावा धावफलकावरती रणजित स्पोर्ट्स संघाच्या. दरम्यान प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. डाऊन दी विकेट कीपर आणि झेल टिपला जातोय जितूच्या खेळीचा अंत. आणि इथे मात्र 4थ्या विकेटचं पतन रणजित स्पोर्ट्स कासरवडवली या संघाच्या 11 धावसंख्येवर. क्या बात है. जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळतंय. राजाभाई कोलिवाडा संघ या हंगामामध्ये थोडासा फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे. गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, प्रत्येक स्तरामध्ये यांची उंची वाढवण्याचं काम प्रत्येक खेळाडूने केलेलं आहे आणि त्याचंच श्रेय हे मिळतंय या संघाला. कारण आतापर्यंत पहिल्या मॅचमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने
विजय संपादन करून या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आणि आतापर्यंत तरी जमेची बाब ही आहे की त्याची गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. आतापर्यंत रोखून ठेवलं 11 या धावसंख्येवरती रणजित संघाला, म्हणजेच बॅकफुटवरती आहे रणजित स्पोर्ट्स आणि फ्रंटफुटवरती आहे तो म्हणजेच राजाभाई कोलिवाडा हा संघ. पुन्हा एकदा प्रसाद तांडेल सज्ज होईल. 11 धावसंख्येवरती स्थिरावले. धावसंख्या लो स्कोरिंग मॅच होईल का, या आजच्या दिवसातील लो स्कोरिंग मॅच होईल का हे पाहावं लागेल. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर होता, उडवायचा होता, मात्र इथे बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. इतका वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. विकेट किपर सुद्धा थोडासा दचकतोय. चेंडू कशा प्रकारे पकडला जाईल. दरम्यान 11 धावा धावफलकावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यानंतर उर्वरित 2 चेंडू निर्धाव हाताळतोय. आज टू गो. यावेळेस पहा आणखीन एक वेगाने चेंडू ट्रॅव्हल केला होता. परफेक्ट यॉर्कर होता, मात्र बीट होतोय फलंदाज, बीट होतोय यष्टीरक्षक आणि इथे मात्र एक धाव बॅटला ब्रश करून चेंडू निघून गेला होता. नक्कीच झेल होती, मात्र झेल निसटला यष्टीरक्षक हातामधून. मात्र कौतुक करेन गोलंदाजांचं. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये सुद्धा फक्त 5 धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच प्रसादने, आणि एक गडीवाद सुद्धा त्याने केलाय. रणजित स्पोर्ट्स थोडंसं स्ट्रगलिंग करताना पाहायला मिळालं. फलंदाज मारुती आला, 2 चेंडू खेळला, एकही धाव न करता बाद झाला. त्यानंतर चेतन आला. चेतन सलामीची जोडी होती, त्यांनी सुद्धा आपलं खातं नाही उघडलं. त्यानंतर जितूने थोडंसं नाराज केला. 10 चेंडूंचा सामना केला, फक्त 7 धावा त्याने स्कोरकार्डवरती लगावल्या. त्यानंतर शवेज आला. शवेज सुद्धा एक धाव करून रनआउटच्या माध्यमातून परतीचा प्रवास त्याला करावा लागला. त्यानंतर प्रवीण आणि सुंदर हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती ठोकून आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये प्रवीण आणि सुंदर हे 2 फलंदाज किती धावांपर्यंत मजल मारेल हे पाहावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल, एक सन्मानजनक स्कोर उभं करावं लागेल. यावेळेस पहा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. पहा यष्टीरक्षक, पहा क्या बात है, क्या बात है. प्रसाद तांडेल आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न इथे करत असताना अष्टपैलू खेळाडू आहे आणि आता आपण त्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. दरम्यान गोपाल गोलू पुन्हा एकदा पॉइंट ट्रॅकवरती. ओव्हर दी विकेटने आणखीन एक यॉर्कर बॉल, वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होतीये, काय गोलंदाजी होतीये. सुरेख गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. गोपाल, प्रेमाने त्यांना गोलू म्हणून ओळखलं जातं आणि गोलूची गोलंदाजी काय होतीये. ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल सुंदर. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकरचा ओढून द्यायचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल का, मात्र डाऊन दी फिल्डर आणि इथे मात्र आणखीन एक विकेट होतोय डाऊन. रणजित स्पोर्ट्स कासर वडवली संघ प्रत्येक धावेसाठी इथे झगडताना पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 12 धावा धाव फलकावरती. एकतर्फी चाललेली ही मॅच असावी, कारण आतापर्यंत 12 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत आणि यावेळेस मात्र मैदानामध्ये प्रवेश करतोय फलंदाज श्रीकांत भोईर. 12 धावा धाव फलकावरती गोपालचं कौतुक करावं लागेल, कारण 3 चेंडूंमध्ये अजूनपर्यंत एकही धाव त्याने खर्च केलेला नाहीये. 5 गडी बाद 12 अशी परिस्थिती रणजित स्पोर्ट्स कासरवडोली या संघाची आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने विजय संपादन केला होता श्री पोषमात्रा भाईंदरपाडा या संघासमोर खेळत असताना रणजित स्पोर्ट्स कासरवडोली या संघाने. त्यानंतर मात्र दुसरा सामना राजाभाई स्पोर्ट्स कोळीवाडा संघ समोर खेळत असताना थोडस अडचणीमध्ये संघ दिसतोय. मात्र इथे पहा श्रीकांत डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय सरळ दिशेमध्ये आणि एक धाव घेऊन नक्कीच स्ट्राईक इथे रोटेट केली जाते प्रवीण या फलंदाजाकडे. 13 धावा धाव फलकावरती 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूंवरती जर 2 बिग हिट पाहायला मिळाले तर एक सन्मानजनक स्कोर नक्कीच उभं करता येईल. गोलू पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटने. प्रवीणसाठी यावेळेस पहा आणखीन वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र वाईटचा इशारा. थंडीमध्ये
थोडी थंड झालेली ही मॅच, कारण या मॅचमध्ये एकही चौकार एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. याचं श्रेय जातंय ते म्हणजे संपूर्ण राजाभाई कोलिवाडा या संघाच्या गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस गोलू पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढील बॉल घेऊन यावेळेस पहा आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू हाताळतोय गोलू. 15 धावा धाव फलकावरती. काहीतरी कानमंत्र देताना श्रीकांत भोईर शिकू, कारण 15 धावा झालेल्या आहेत. या दोन चेंडूंमध्ये जर दोन बिग हिट पाहायला मिळाले तर आणखीन चांगली धावसंख्या उभारू शकेल रणजित संघ. आणि यावेळेस पहा हाफ ट्रॅक होता, इथे शटम पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र शरीराचा वेध घेत नसणारा हा बॉल दरम्यान डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता 15 धावसंख्या, फक्त आणि फक्त 15 धावसंख्या. लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसातील असावी ही. लास्ट गो शेवटचं बॉल घेऊन सज्ज होईल पुन्हा एकदा गोपाल. राजाभाई कोलिवाडा या संघाकडून गोलंदाजी करत असताना यावेळेस गती परिवर्तन केलं होतं. बॅक ऑफ दी हँड चेंडू हाताळला होता. हा सुद्धा चेंडू निर्धाव खेळला जातोय आणि षटक समाप्त ते क्रमांक 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजेच पहिल्या इनिंग नंतर रणजित स्पोर्ट्स कासरडोली या संघाची धावसंख्या आपण धाव फलकावरती बघतोय फक्त आणि फक्त 15 आणि 16 धावांचं आव्हान सेट केलं गेलंय ते म्हणजेच राजाभाई कोलिवाडा या संघासमोर. 24 चेंडू आणि 16 धावा. कशा प्रकारे या 16 धावा चेस केल्या जातील आत्तापर्यंत आपण बघितलं असाल तर 1.5 षटकामध्ये एस डी केवणी दिवे या संघाने सामना संपवला होता. आणि आता मात्र पाहूया हा सामना किती ओव्हरमध्ये संपवला जाईल, की या 16 धावा सुद्धा डिपेंड केल्या जातील, कारण रणजित संघाकडे चांगली गोलंदाजी आहे आणि चांगल्या गोलंदाजीचं भरणं आहे. म्हणून या 24 चेंडू आणि ही पहिली मॅच असावी ज्या मॅचमध्ये एकही चौकार किंवा षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, म्हणजेच थोडंसं निराश केलंय ते म्हणजेच रणजित संघाने. तर टॉससाठी यायचं आहे. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत नरेश स्पोर्ट्स ए आणि MCC-B कासर वडोली संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टन यायचं आहे टॉस करण्यासाठी. चला टॉससाठी यायचं कॅप्टन. SSS DJ एंड नरिक्ष स्पोर्ट्स कॉल कौन देगा? यस MCC स्पोर्ट्स टीम कैप्टन SSS आला है. SSS अक्षय क्या करेंगे? बॉलिंग. थैंक यू सो मच. चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ.
विकी अपनी टीम की ओर से आए हैं पहला ओवर लेकर। टीम के लिए पहला ओवर। टारगेट की अगर बात करें तो लक्ष्य रखा गया है 16 रन। पहली ओवर की जिम्मेदारी संभाली है। सामना करने के लिए तैयार होते हुए प्रसाद टांडेल, एक विस्फोटक बल्लेबाज। इसी बीच ये पहली गेंद में इस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, कैच हुआ है, ड्रॉप। 1 रन के लिए निकले हैं और 1 रन यहां पर लेने में सक्षम और कामयाब। बिल्कुल सिंगल रन से ज्यादा कुछ नहीं। संदीप गोयल, सेल। नेक्स्ट बॉल, ये अच्छी गेंद थी। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। बिल्कुल टारगेट काफी छोटा है। राजाभाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा, बल्लेबाजी की कमान पर है मोहित, एक डेंजर विस्फोटक बल्लेबाज। और ये मोहित के बल्ले से बिग हिट, मोए मोए, 6 रन। क्या बात है मोहित, ये डेंजर है। ये खिलाड़ी रुकने वाला नहीं है। इसकी निगाहें जरूर बाइक पर हैं। अंडर 19 में साइकिल मिली, मैन ऑफ द सीरीज। उसके बाद नगर सेवक में ट्रॉफी मिली और अब बाइक पर नजर है। मोए मोए, क्या बात है मोहित। मोहित मुकादम सामना करने के लिए फिर से एक बार सज्ज होंगे। बिग हिट, 6 रन, जहां पर ऐसा लग रहा था कि पूरी तरीके से बांधे रखा था गेंदबाजों ने रंजीत के बल्लेबाजों को, और वहां पर मोहित के बल्ले से ये बड़ा हिट। शॉर्ट पिच गेंद थी, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, डिक्लेयर जोन की तरफ गेंद परिवर्तित होती हुई सिंगल रन। नेक्स्ट बॉल लेकर तैयार फिर से एक बार विकी, अनुभवी गेंदबाज है नो डाउट, लेकिन इस वक्त मोहित, एक और बड़ा हिट, ये आर पार, मोहे मोहे, 6 रन। क्या बात है मोहित, दिस इज अ बिग हिट, षटकार, 6 रन। अब जीत के लिए सिर्फ 2 रनों की जरूरत, 2 रनों की दरकार। ये पहली मैच होगी जो 1 ओवर में समाप्त हो रही है। अगर 2 रन बने तो। नेक्स्ट बॉल लेकर तैयार फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर वेरिएशन किया था, रीड किया है, गेंद जाती हुई इस वक्त डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, और ये 2 रन, और इस मैच को जीत लिया है पूरी तरीके से टीम राजाभाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा। कांग्रेचुलेशन टीम राजाभाई स्पोर्ट्स। मैन ऑफ द मैच गोज टू, प्लीज वेलकम मिस्टर भावेश चौधरी, मैन ऑफ द मैच। आइए भावेश पहले मैन ऑफ द मैच, आइए मंच पर आइए। एंड हार्ड लक टीम रंजीत स्पोर्ट्स का सर वडौली, नो डाउट बहुत अच्छी टीम है, बहुत कड़क स्ट्रॉन्ग टीम है, कड़क टीम है, लेकिन इस वक्त क्या